नमस्कार. आजचा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे ऑक्टोबर हीट नंतर येणारी थंडी आणि थंडीमध्ये होणारी पाठदुखी. कशामुळे होते थंडीमध्ये पाठदुखी? मी गरम फोमेंटेशन केलं पाहिजे, हॉट फोमेंटेशन की कोल्ड कॉम्प्रेस केलं पाहिजे? थंडीमध्ये मेनली जी पाठदुखी होते ती बऱ्यापैकी मसल स्प्रेन किंवा स्टिफनेसमुळे होते. आणि आपण जे म्हणतो ना की कोल्ड रिअली अफेक्ट्स दी स्नायूंना, जो त्यांच्यामुळे जे होणारे प्रसरण आणि आकुंचन होणाऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये स्टिफनेस हे येण्याचा चान्स जास्त असतो, फटिगेबिलिटी होण्याचा चान्स जास्त असतो, कारण ॲक्टिव्हिटी कमी होते थंडीमुळे. आणि मला वाटतं की इफ यू डू गुड अमाऊंट ऑफ स्ट्रेचिंग, नंबर वन. सेकंड इज सम काइंड ऑफ वॉर्म वॉटर फोमेंटेशन. थर्ड इज सम अमाऊंट ऑफ एक्सरसाइज, वॉकिंग, रनिंग और योगा. You will really have a healthy back and healthy neck. At the same time, कधी आपल्याला लक्षात येत नाही विटॅमिन जी कमतरता, जीवनसत्व प्रथिनांची, जसं की विटॅमिन B12 आहे, विटॅमिन D3 आहे, याची कमतरता होऊ शकते. कधी युरिक ॲसिडचं प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा स्टिफनेस, जॉईंट पेन होऊ शकतं. त्या बेसिक गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर हा त्रास कमी होण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. सिनियर सिटीजनसाठी आपण जे म्हणतो की अरे मला स्पॉन्डिलोसिसमुळे त्रास होतो, कमी आणि थंडीमुळे खूप वाढलं आहे, किंवा कंबर जाम झाली आहे, कमरेचं पण मला मणक्याचं स्पॉन्डिलोसिस आहे, तर मला वाटतं हे बेसिकली एजिंग आहे. घाबरून जाऊ नका. एका चांगल्या फिजिओथेरपी डॉक्टरकडे जाऊन व्यायाम शिकून घ्या. एका चांगल्या स्पाईन स्पेशलिस्टकडे अंडरस्टँड करा की तुमची खरंच डिजनरेशन किती झालेली आहे आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला गाईड करतील. 95% लोकांना चांगल्या एक्सरसाइज, हेल्दी ॲक्टिव्हिटीमुळे हा त्रास कमी होण्याचा नक्कीच चान्स आहे. डोंट डिले, ॲक्ट नाव अँड स्टार्ट नाव. थँक्यू.